परत एक वेळेस प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये सर्व मेथडिस्ट मराठी चर्च डोंबिवलीच्या सर्व लहान थोर सभासदांचं स्वागत करत आहे. आज दिनांक 9 ऑक्टोबर 2020 या शुक्रवारच्या आराधनेमध्ये आपण सर्वजण त्रिएक देव परमेश्वराच्या नावामध्ये परमेश्वराच्या सहभागितेमध्ये एकत्र जमलेला असताना सर्वांचे स्वागत करत आहे. आजच्या भक्तीची सुरुवात आपण सर्वप्रथम प्रार्थना करूया. पवित्र 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 जीवन समितीस परमेश्वरा अब्राहम इसाक याकोबाच्या देवा, अनादी कालापासून आनंद कालापर्यंत असणाऱ्या पित्या, तुझ्या नावाला धन्यवाद असो, तुझ्या नावाची स्तुती असो. तू दयेचा, कृपेचा, प्रेमाचा प्रभू परमेश्वरा सागर आहेस. खरोखर प्रभू परमेश्वर तुझ्या कृपेमध्ये, अनुग्रहामध्ये, चांगुलपणामध्ये, प्रीतीमध्ये आम्हास तू इथपर्यंत चालवलेला आहेस. ह्या सर्व सप्ताहामध्ये, आठवडाभरामध्ये आमची विशेष प्रकारे प्रभू परमेश्वर तू काळजी घेतलेली आहेस. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्याद्वारे आम्हाला लागणारा धार्मिक, आर्थिक, सामाजिक, सांसारिक सर्व काही गरज प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये तू पुरवलेला आहेस. आणि जिवंत देवाचा जो पुत्र आम्हाला सर्व काही जीवनामध्ये लागणाऱ्या सर्व गोष्टी द्याव्यास या जगतामध्ये आलेला आहे. आणि त्यानेच आम्हाला सांगितलेलं आहे की मागा म्हणजेच मिळेल. खरोखर प्रभू परमेश्वरा, आम्ही प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये सर्व मंडळामध्ये लहान थोराकरिता मागत आहोत. प्रत्येकाला उत्तम अशा प्रकारचे आरोग्य, सर्व काही कामामध्ये, व्यवसायामध्ये, संसारामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये आशीर्वादाने भरून काढ. विशेषतः ज्या प्रियजनांचे वाढदिवस झालेले आहेत अशांची आम्ही आठवण करत आहोत. पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावामध्ये सामर्थ्याने प्रभू परमेश्वर सर्व प्रियजनांना तुझ्या दैवी कृपा सागराने प्रभू परमेश्वर भरून काढ. विशेषतः विनोद खेडकर यांच्याकरिता प्रार्थना करत आहोत. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्या नावामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये एक नवीन दिवस तू दाखवून दिलेला असताना खरोखर तुझी कृपादृष्टी, तुझं प्रेम, तुझी दया, तुझा अनुग्रह, चांगलपण त्यांच्यावरती जो प्रगट केलेला आहेस, दीर्घाशाच्या आत्म्याने त्यांना भरून काढलेला आहेस, याबद्दल विशेष प्रकारे तुझ्या नावात धन्यवाद देत आहोत. विशेषतः प्रार्थना करत आहोत विशेष प्रीती गायकवाड यांच्याकरता देखील पवित्र आत्म्या सामर्थ्याच्याद्वारे त्यांच्या कुटुंबात देखील जो आनंदाचा प्रसंग तू दाखवून दिलेला आहे, जो तो अल्फा आणि ओमेगा, प्रारंभ आणि शेवट, आदी आणि अंत आहेस. खरोखर त्यांना उत्तम अशा प्रकारचे आरोग्य, शक्ती, सामर्थ्य तू देत आहेस. प्रत्येक दिवसाला, क्षणाला कौटुंबिक सर्व काही भार त्यांचं तू वाहत आहेस. याबद्दल विशेष प्रकारे परमेश्वर तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. विशेषतः मिस्टर BG टावरे यांच्याकरता प्रार्थना करत आहोत. खरोखर या अंकलवरती देखील तुझी कृपादृष्टी प्रगट केलेला आहेस. पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये एक नवीन वर्ष तू जोडलेलं आहेस. मागील दिवसांमधून ज्या आरोग्याची गरज होती त्यांच्याकरता संपूर्ण मंडळाने ओढून ज्या प्रार्थना केलेल्या आहेत त्या प्रार्थना ऐकून प्रभू परमेश्वर त्यांना चांगल्या प्रकारची आरोग्याची प्रभू परमेश्वर सर्व काही गरज तू पुरवलेली आहेस. त्यांची पत्नी, मुली, जावई सर्वांवरती विशेष प्रकारचे तुझी कृपादृष्टी असू दे. विशेषतः आजचं जे दैवी वचन आम्ही चिंतन मनन करणार आहोत आमच्या आत्मिक जीवनाच्या वाढीकरिता आशीर्वादित अशा प्रकारे तो होते. मान महिमा गुरु तुला असे तू ती प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये तुझ्याकडे सादर केले आहे म्हणून तो ऐक. आमेन. पुन्हा एक दिवस प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावाला, परमेश्वरच्या नावाला धन्यवाद असो. आजच्या चिंतना मनाकरिता जी शास्त्र वचने घेतलेली आहेत, नवीन करारामधून रोमकरास पत्र याचा पहिला अध्याय 18 पासून 23 पर्यंत ही वचने, रोमकरास पत्र याचा पहिला अध्याय 18 ते 23 ही वचने आपणाकरता वाचन करत आहे. वास्तवात जी माणसे अनितीने सत्य दाबून ठेवतात त्यांच्या अभक्तीवर व अनितीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रगट होतो. कारण देवाविषयी प्राप्त होणारे ज्ञान त्यांच्यात दिसून येत नाही, कारण देवाने ते त्यांना दाखवून दिले आहे. कारण सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्य गोष्टी म्हणजेच त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण हे निर्मिलेल्या पदार्थावरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहे, अशासाठी की त्यांना कसलीही सबब राहू नये. देवाला ओळखून सुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचे गौरव केले नाही किंवा त्याचे आभार मानले नाही, पण ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बोध मन अंधकाराने भरून गेले. स्वतःला शहाणे बनता ते मूर्ख बनले आणि अविनाशी देवाच्या गौरवाची
नाशवंत मनुष्य, पक्षी, चतुष्पाद, पशु व सरपटणारे प्राणी यांच्या प्रतिमेच्या रूपाशी त्यांनी अदलाबदल केली. तो परमेश्वर वाचले वचन आशीर्वादित करो. त्याच्या नावास मान महिमा गौरव आता आणि सदा सर्वकाळपर्यंत असो. विशेषतः मागील दिवसापासून जो विषय आज आपण पाहत आहोत, जो विषय आपण चिंतन मनन करत आलेला आहोत की आपण देवाबरोबर चालणारे अशा प्रकारचे त्याचे उपासक, त्याचे खरे भक्तगण, आराधक असणं गरजेचं आहे. आणि देवाबरोबर चालण्याच्याद्वारे जो लाभ आपल्याला मिळतो तो लाभ आपण पाहिलेला आहे की मरणाचा अनुभव न येता देखील स्वर्गामध्ये देखील त्याचे भक्तगण जाऊ शकतात, मरणावरती विजय मिळवू शकतात. आणि अशाच प्रकारे या ठिकाणी जे परमेश्वर त्याचं जे वचन तुम्हाला आणि मला प्रगट केलेलं आहे, त्याची जी ओळख आहे, त्याचं जो सर्व स्वरूप आहे, त्याचं जे गौरव आहे, त्याच्या निर्मितीच्याद्वारे सर्व मानवाला त्याने दाखवून दिलेलं आहे. आज असं जगतामध्ये कोणताही व्यक्ती नाही की ज्यांना प्रभू श्री ख्रिस्ताची, परमेश्वर पित्याची, पवित्र आत्म्याची ओळख नसेल. सर्वांना प्रभू श्री ख्रिस्ताची ओळख आहे. आणि प्रभू श्री ख्रिस्त देखील आपल्या अन्वयांना, आपल्या शिष्यांना विचारलेलं आहे की लोक मला कोण म्हणून म्हणतात, कोणत्या स्वरूपामधून, कोणत्या नावामधून ओळखतात. त्यावेळेस पेत्राने उत्तर दिलेलं आहे की आपण जिवंत देवाचे पुत्र आहात. आणि त्यावेळेस प्रभू श्री ख्रिस्ताने त्याला सांगितलेलं आहे की मांस व रक्त यानेही तू वदलेलं नाहीस, बोललेला नाहीस, तर माझ्या स्वर्गातील जिवंत पित्याने, देवाने हे तुला बोलण्याकरिता सुचवलेलं आहे. तशाच प्रकारे आपण जे देवाचे भक्तगण आहोत, देवाचे जे उपासक आहोत, आराधक आहोत, परमेश्वर पित्याने पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याची जी ओळख आहे, प्रभू श्री ख्रिस्ताची जी ओळख आहे, तुम्हाला आणि आम्हाला काय केलेली आहे, प्रगट केलेली आहे. परंतु जो विषय आज आपण पाहणार आहोत, देवाची ओळख असून सुद्धा आज जगतामधील अनेक लोक काय करत आहेत, त्याचे गौरव, त्याची महिमा, त्याची उपकारस्तुती, त्याची आराधना, त्याची भक्ती करत नाहीत. आणि म्हणून का करत नाहीत या गोष्टीचं उत्तर प्रत्येक त्याचं गौरव न करणाऱ्या व्यक्तींकडे, उपासकाकडे, दिखावा करणाऱ्या सर्व मंडळीकडे, कुटुंबियाकडे आहे, त्या भक्तगणाकडे आहे. आणि म्हणून रोमकरास पत्र याचा पहिला अध्याय 21 वर्षामध्ये परमेश्वरचं वचन आपल्याला अशा प्रकारे सांगत आहे, देवाला ओळखून सुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचे गौरव केले नाही. आपण देवाला केव्हा ओळखू शकतो? ज्यावेळेस आपण त्याचा गौरव करत असतो, ज्यावेळेस त्याचं आपण निर्माणकर्ता म्हणून, तुमचा आणि माझा रक्षणकर्ता म्हणून, महान आपल्यावरती प्रीती करणारा म्हणून तोच आपल्याला चालवतो याची सर्व साक्षी ज्यावेळेस आपण देत असतो, मुखाने ज्यावेळेस तारणारा उद्धारक म्हणून आपण कबूल करत असतो, कृतीने ज्यावेळेस आपण दाखवून देत असतो की परमेश्वर पित्याची मला सर्व ओळख आहे, त्याचं नाव मला ठाऊक आहे. आणि जे आज विशेष प्रकारे या ठिकाणी वचनामध्ये संत पौल जे रोम येथील मंडळीला तो सांगत आहे की खरी भक्ती काय आहे, हे पौलाने या ठिकाणी सांगितलेले आहे. खरी भक्ती हीच आहे की जो जिवंत देव परमेश्वर आहे, जो या सृष्टीचा निर्माणकर्ता जो आहे, त्याचं जे देवत्व त्याने प्रगट केलेलं आहे, त्या देवत्वाला अनुसरून तशा प्रकारचं गौरव, तशा प्रकारचं सर्व त्या नावाचं शोभेल अशा प्रकारचं सर्व आपल्या जीवनामधून सर्व प्रगटीकरण, सर्व स्वतःला अर्पण आणि सर्व काही समर्पण आपल्याला करणं गरजेचं आहे. त्याची सदोदित आपल्याला उपकारस्तुती, शुभकार स्मरण करणं गरजेचं आहे. आणि हीच खरी त्याच्या ओळख असलेल्या लोकांची, त्याला जाणून घेतलेल्या सर्व प्रियजनांची काय आहे, देव त्यांना कळालेला आहे, आकलन झालेलं आहे, याचं स्पष्टीकरण आहे. आणि म्हणून संत पौल या ठिकाणी म्हणत आहे, रोमकरास पत्र पहिला अध्याय 21 वचन. आज विशेष प्रकारे या वचनाकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करत आहोत. देवाला ओळखून सुद्धा त्याने देव म्हणून त्याचे गौरव केले नाही. का आज आपण देवाला ओळखलेला आहोत? आणि जर आपण आज देवाला ओळखलेले आहोत,
या करोना कोविड-19च्या समयामध्ये आपण जिवंत देवाची ओळख अधिक समर्थतेने अधिक प्रखरतेने करून घेतलेली आहे आणि ती ओळख देखील आपण आपल्या जीवनामधून, विश्वासामधून, आज्ञा पालनामधून, शिस्तीमधून, त्याच्या भक्तीमधून, त्याच्या गीत गायनामधून, त्याच्या सर्व उपासनेमधून आपण काय करत आहोत, सातत्याने ठेवत आहोत. त्याचे गौरव केले नाही आणि म्हणूनच ज्या जिवंत देवाची आपल्याला ओळख झालेली आहे अशा प्रकारचं आपण जीवन जगत नाही की आपल्या जीवनामधून कधीही देवाचा गौरव होण्याचं राहिलेलं असेल. तर सदोदित जेव्हा केव्हा आपल्याला प्रसंग मिळालेला आहे, जेव्हा केव्हा आपल्याला संधी मिळालेली आहे, जेव्हा केव्हा परमेश्वराने आपल्याला पवित्र आत्म्याच्या द्वारे सुचवलेलं आहे, त्यावेळेस आपल्या मुखामधील शब्दांच्या द्वारे, आचरणाच्या द्वारे, शरीराच्या देहाच्या आचरणाच्या द्वारे व सर्व जे कृपादान परमेश्वराने तुम्हाला आणि मला प्रगट केलेले आहेत या ख्रिस्ती जीवनामधील या कृपादानाच्या द्वारे त्या आपणाला झालेल्या जिवंत देवाच्या ओळखीस्तव आपण काय केलेलं आहे, त्याचं गौरव केलेला आहे, त्याचे शुभकार स्मरण केलेले आहे, त्याच्या नावाला आपण धन्यवाद दिलेला आहे किंवा त्याचे आभार मानले नाही. जिवंत देवाची ओळख आज आपल्याला या स्वरूपामधून आहे की तो आपल्याला चालवत आहे. तो तुमच्या आणि माझ्या हृदयामध्ये वसलेला आहे. या हृदयरूपी मंदिरामध्ये तो विराजमान आहे. तुमच्याकरिता माझ्याकरिता मेंढपाळ म्हणून, संरक्षणकर्ता म्हणून, तुमचा आणि माझा पिता, बाप म्हणून तो आपली विशेष प्रकारे काळजी घेत आहे. आणि जर तो तुमची आणि माझी काळजी घेत आहे तर ज्या अर्थी आपण त्याचे आभार मानत आहोत यासाठी की तो आपल्याला आतापर्यंत इथपर्यंत सांभाळत आलेला आहे. उत्तम अशा प्रकारची जी शरीरयष्टी त्याने दिलेली आहे, दष्टपुष्ट जे जीवन दिलेलं आहे, कौटुंबिक जी सर्व गौरव आणि सर्व काही समृद्धी त्याने दिलेली आहे, घरामधील सर्व गोष्टींची जी बरकत दिलेली आहे, या जिवंत देवाने आपल्याला दिलेले जे सर्व आशीर्वाद आहेत त्यामुळे आपल्याला लाभलेले आहेत. आणि हे जर सर्व गोष्टी आपल्याला समजलेले आहेत, ओळखून घेतलेले आहेत, तर निश्चित अर्थाने आज आपण आभार मानणाऱ्यामध्ये स्वतःची काय केलेली आहे, गणना केलेली आहे. आज आपण सदोदित देवाने जे आपल्या जीवनामध्ये महत्कृत्य केलेले आहे, चांगलं आरोग्य दिलेलं आहे, चांगली नोकरी दिलेली आहे, चांगले पती पत्नी म्हणून सुस्थितीमध्ये ठेवलेलं आहे, करोना कोविड-19च्या आजारापासून, मृत्यूपासून, या तांडवापासून त्याने आपल्याला सर्व प्रियजनांना सुरक्षित ठेवलेला आहे. विशेष आपल्या संपूर्ण मंडळीची विशेष प्रकारे तो काळजी घेत आहे. असंख्य ठिकाणामध्ये अनेकांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, हृदयामध्ये दुःख आहेत, निराशित लोक आहेत, अंधकारामध्ये लोक आहेत, जे स्वतःच्याच ज्ञानाने सर्व जीवन जगून स्वतःचं जीव ओळख किंवा प्रतिमा जे जगतामध्ये त्यांनी मांडलेली आहे त्यावरती जे जीवन जगत आहे. परंतु ज्या जिवंत देवाची ओळख आहे त्याच्या ओळखीमुळेच आपण, तुम्ही आणि मी देखील या जगतामध्ये देवाचे पुत्र आणि कन्या म्हणून जीवन जगत आहोत. जशा प्रकारे संत पौल म्हणतो की यापुढे मी जगतो असे नाही तर माझ्या ठाई ख्रिस्त जगतो. म्हणजेच तुमची आणि माझी जी ओळख आहे, ख्रिस्त याला आपल्या जीवनामधून प्रगट करणारे म्हणून, प्रकाशाचे पुत्र म्हणून, प्रभू श्री ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून, प्रभू श्री ख्रिस्ताचे शिष्य म्हणून, प्रभू श्री ख्रिस्त समान जगताची उलथापालथ करणारे म्हणून, महत्कृत्य करणारे म्हणून आपल्याला परमेश्वर पित्याने प्रभू श्री ख्रिस्ताच्या द्वारे ओळख दिलेली आहे. आणि म्हणून ही जी ओळख तुम्हाला आणि मला जर प्राप्त झालेली आहे तर प्रभू श्री ख्रिस्ता समान त्या जिवंत देवाचं जे देवत्व तो या जगतामध्ये प्रगट केलेलं आहे, त्या जिवंत देवाचे आपल्याला आभार मानणं गरजेचं आहे. जशा प्रकारे प्रभू श्री ख्रिस्ताचे अनुयायी शिष्य हजारो लोक त्याचं वचन ऐकवायस आलेलं असताना त्यांना ज्यावेळेस प्रभू श्री ख्रिस्ताने भुकेलं पाहिलेलं होतं, त्या बालकाच्या हातामधून ज्या भाकरी आणि मांसाळा घेतलेल्या होत्या, देवाचे आभार मानून त्याने 5,000 लोकांना तृप्त होईल अशा प्रकारचा आशीर्वाद त्याने देवाकडून मागितलेला आहे.
निश्चितार्थाने त्या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू श्री ख्रिस्त विशेषतः देवाचे आभार मानत असलेला, देवाचं शुभकार स्मरण करत असलेला, देव त्याच्या प्रार्थना ऐकतो याबद्दल धन्यवाद देत असलेला, त्या देवाचं सर्व सामर्थ्य प्रगट करत असलेला आपण पाहतो. आणि तशाच प्रकारे आपण देखील देवाला ओळखलेला असताना निश्चित अर्थाने ते जी ओळख आपल्याला झालेली आहे त्या ओळखीच्याद्वारे आपण देवाचा गौरव केलेला आहे. आज जिवंत देव जी त्याची ओळख आपल्याला दिलेली आहे की तो जिवंत देव आहे, तो अनन्य देव आहे, तो मृत्यूवरती विजय मिळवणारा देव आहे, तो सर्वसमर्थ देव आहे. आणि ही जर ओळख दिलेली आहे तर ती ओळख आपल्याला तशाच प्रकारे आपल्या जीवनामधून त्याला गौरव देऊन ठेवणं गरजेचं आहे. आणि तशाच प्रकारे तिसरी गोष्ट या ठिकाणी आपण पाहतो की त्याचे आभार मानणं गरजेचं आहे. स्तोत्रकर्ता दावीद अशा प्रकारे आभार मानतो की माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतरात्म्यात त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको. जिवंत देवाने त्याची ओळख आपल्याला दिलेली आहे की तो आपले सर्व रोग बरे करणारा आहे. जशा प्रकारे प्रभू श्री ख्रिस्ताने ज्या हात वाळलेला आजाराला स्पर्श केलेला आहे त्याचा हात सर्व बरं झालेला आहे. अंधांना त्याने डोळे दिलेले आहेत, त्यांच्या डोळ्यांना ज्यावेळेस स्पर्श केलेला आहे त्यांच्या डोळ्यामध्ये प्रकाश प्रकट झालेला आहे, सर्व जग ते पाहू शकलेले आहे. आणि म्हणून त्या सर्व बऱ्या झालेल्या व्यक्तींनी, त्यांच्या जीवनामध्ये महत्कृत्य प्रगट झालेल्या लोकांनी प्रभू श्री ख्रिस्ताचा गौरव, प्रभू श्री ख्रिस्ताचे आभार मानलेले आहेत. तशाच प्रकारे तुम्ही आणि मी देखील प्रभू श्री ख्रिस्ताचा आभार या तिसऱ्या या वचनामधील सर्व वाक्यानुसार आपल्याला देवाचे मानणे गरजेचे आहे. पण ते आपल्याच कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले. स्वतःच्याच कल्पनाने त्यांचे जे निर्बुद्ध मन आहे, जे वाईट प्रकारचं मन आहे, त्या मनाच्याद्वारे त्यांनी काय केलेले आहे, स्वतःला अंधकाराने भरून घेतलेले आहे. आणि म्हणून आपलं जे शुद्ध आणि पवित्र हृदय आहे, हे हृदय परमेश्वराने याकरता दिलेलं आहे की परमेश्वराची या हृदयाच्याद्वारे त्याची ओळख ठेवून तोच खरा जिवंत देव ही साक्ष जगाला देऊन त्याची खरी भक्ती करावी. आणि हे पौलाने विशेषतः या ठिकाणी रोम येथील मंडळीला तो सांगत आहे की ख्रिस्ती जीवन जे आहे हे दिखाव्याचं जीवन नाही, तर ख्रिस्ती जीवन जे आहे ते विशेषतः देवाचं गौरव करणारं जीवन आहे, खरी भक्ती करणारं जीवन आहे, त्याचा आभार मानणारं अशा प्रकारचं जीवन आहे, त्याच्या नावाला धन्यवाद देणारं जीवन आहे, त्याच्या देवत्वाला अनुरूप अशा प्रकारचं सर्व त्याच्या देवत्वाबद्दल गौरव करणारं जीवन आहे. आणि म्हणून जो देव या पृथ्वीचे सर्व उलथापालट करणारा देव आहे, या पृथ्वीला सर्व शून्यवत असलेल्या पृथ्वीला आकार देणारा जो देव आहे, तुमच्या आणि माझ्या जीवनाला जो आकार देणारा देव आहे, त्या जिवंत देवाची आपण खरी भक्ती करून, खरी आराधना करून, खरी उपासना करून, खरी त्याचं अनन्यत्व ओळखून आपण त्याच्या नावाला धन्यवाद देणं गरजेचं आहे. आणि पौलाने विशेष रोम मंडळीला हे पत्र लिहिलेलं आपण पाहतो. आणि आपणाला त्या वचनामधून सावधानतेचा इशारा संत पाऊल देत आहे की आज आपण आपल्या जीवनामधून त्याची खरी ओळख करून घेऊन तशा प्रकारची खरी उपासना करत आहोत का आज आपल्याला देवबाप जी ओळख जगाला दिलेली आहे ती ओळख आपल्याला झालेली असताना त्या ओळखनुरूप आपण देवाचा गौरव करत आहोत का? या गोष्टीबद्दल आपल्याला सावधान राहणं गरजेचं आहे. जर आपण जिवंत देवाची ओळख आपल्या जीवनामध्ये ठेवलेली नाही, जर ठेवत नसू, जर जिवंत देवाची ओळख आपल्या जीवनामध्ये जर बाळगत नसू, तर निश्चित अर्थाने या सर्व गोष्टींचा सर्व झडा किंवा दंड परमेश्वर पिता एक दिवशी तुम्हाला आणि मला दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून 23 वचनामध्ये तो म्हणत आहे की देवाला ओळखून सुद्धा त्याने देव म्हणून त्याचे गौरव केले नाही किंवा त्याचे आभार मानले नाहीत.
पण ते आपल्या कल्पनाने शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले. स्वतःला शहाणे मानता मानता ते मूर्ख बनले. आणि म्हणूनच विशेषतः जे स्वतःला शहाणे मानता ते स्वतःला मूर्ख बनवून घेतलेले आहे. आणि म्हणूनच प्रभू श्री ख्रिस्ताचं वचन आपल्याला सांगतं की जगाच्या दृष्टीने जे ज्ञानवंत आहेत, त्यांचं जे ज्ञान आहे, त्यांचं जे चातुर्य आहे, ते परमेश्वराने प्रभू श्री ख्रिस्ताने मूर्खतेचं ठरवलेलं आहे. जगाच्या दृष्टीने जे मूर्ख आहेत, जे शून्यवत आहेत, त्यांना परमेश्वराने प्रभू श्री ख्रिस्ताने ज्ञानवंत अशा प्रकारे केलेलं आहे. आणि म्हणून जे स्वतःला शहाणे म्हणणारे आहेत ते स्वतःला मूर्ख अशा प्रकारे बनवून घेतलेले आहेत. आणि म्हणून प्रभू श्री ख्रिस्ताच्या दृष्टीने आपण स्वतःला त्याच्यासमोर लीन, नम्र, त्याचे गौरव करणारे, त्याचे आभार मानणारे, त्याच्या नावाला सदोदित धन्यवाद देणारे अशा प्रकारे बनवणं गरजेचं आहे. विशेषतः स्तोत्रामध्ये आपण पाहतो, स्तोत्र 14 स्तोत्रकर्ता दावीद तो या प्रकारे म्हणत आहे. स्तोत्र 14, मूढ आपल्या मनात म्हणतो देव नाही, लोक दुष्ट व अमंगळ कर्मे करीतात, सत्कर्म करणारा कोणी नाही. विशेषतः जो धार्मिक असतो, जो ज्ञानवंत असतो, प्रभू श्री ख्रिस्ताच्या ज्ञानामध्ये, वर्कसंमतीच्या ज्ञानामध्ये जो स्वतःला वाढवलेला असतो, तो कधीही म्हणत नाही की देव नाही. देव माझी भक्ती, माझी आराधना, माझी उपासना व मी जे त्याचा गौरव करत आहे किंवा त्याचा अपमान करत आहे, मी त्याचा आभार मानत आहे किंवा मानत नाही. कदाचित मूर्खांना समजत नसेल, कळत नसेल की आम्हाला देव पाहत नाही. देव आमची भक्ती किंवा त्याचं गौरव करणं किंवा त्याची जी आपण ओळख ठेवत आहोत, तो आपली ओळख सदोदित त्याच्या नजरेमध्ये ठेवलेला आहे की आम्ही त्याचे पुत्र आणि कन्या आहोत, आपण त्याचे लोक आहोत. परंतु आपण तशा प्रकारची ओळख आपल्या जीवनामध्ये ठेवलेली आहे का? तो आपला जिवंत देव आहे, तोच आम्हाला चालवत आहे. त्याच्याशिवाय आपलं हे ख्रिस्ती जीवन नाही किंवा व्यक्तिगत जीवन नाही, कौटुंबिक जीवन नाही, सांसारिक जीवन नाही, त्याच्याशिवाय आपण काहीही नाही. अशा प्रकारे जो बाळगतो किंवा अमंगळ जो कर्म करतो, तो स्वतःला जो म्हणतो की सत्कर्म करणारा कोणी नाही. परंतु असंख्य लोक आहेत जगतामध्ये. आपण पाहतो, नोआ होता, अब्राहम होता, योसेफ होता, प्रभू श्री ख्रिस्त होता, की ज्याने देवाच्या ज्ञानामध्ये, देवाच्या भयामध्ये, देवाच्या गौरवामध्ये, देवाचा आभार मानण्यामध्ये जीवन जगलेलं आहे आणि स्वर्गीय देवाचे आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतलेले आहेत. आणि म्हणूनच परमेश्वराचं वचन आपल्याला आज बोध करू इच्छित आहे की देवाला ओळखून सुद्धा आपण ओळखलेलं आहोत, तर देव म्हणून आपल्याला त्याचा गौरव करणं गरजेचं आहे. देवाचा जर परिचय तुम्हाला मला झालेला आहे की तो जिवंत देव आहे, सदाजीवी देव आहे, तो तुमचा आणि माझा सांभाळ करता आहे, तर त्या देवाचे आपल्याला आभार मानणं गरजेचं आहे की परमेश्वरा, गेली रात्र तू मला सांभाळलेली आहेस, गेला आठवडाभर तू माझा सांभाळ केलेला आहेस. कोविड-19च्या समयामध्ये चांगल्या प्रकारची नोकरी जी होती माझी ते टिकवून ठेवलेली आहेस, जे काही आर्थिक समृद्धी तू मला दिलेली आहेस ती सर्व काही तुझ्यामुळेच आहे. आणि म्हणून अशा प्रकारची जी कोणी जाणीव ठेवलेली आहे, जो कोणी परमेश्वराला मान दिलेला आहे, सन्मान दिलेला आहे, स्वतःच शहाणा न समजता परमेश्वराने जे काही दिलेलं आहे त्याच्या शहाणपणाच्या द्वारे मिळालेलं आहे. आणि म्हणून परमेश्वराचा सेवक दास अशा प्रकारे म्हणतो की परमेश्वराचं भय धरणं हे काय आहे? ज्ञानाचा प्रारंभ आहे, आरंभ आहे. आणि म्हणूनच परमेश्वर पिता जे ज्ञान जगतामध्ये आवश्यक आहे, आपणाला सामाजिक जीवनामध्ये जे आवश्यक आहे, जगिक जीवनामध्ये जे आवश्यक आहे, स्पिरिच्युअल जीवनामध्ये जे आवश्यक आहे, ते परमेश्वराचं भय धरण्याच्या द्वारे, त्याचा गौरव करण्याच्या द्वारे, त्याचा आभार मानण्याच्या द्वारे तुम्हाला आणि मला लाभलेला आहे. आणि म्हणून आणि अविनाशी देवाच्या गौरवाची नाशवंत मनुष्य, पक्षी, चतुष्पाद व पशु, सरपटणारे प्राणी यांच्या प्रतिमेच्या रूपाशी त्यांनी आदलाबदल केली. त्यांनी 25 वचन, देवाच्या खरेपणाची लबाडीशी
अदलाबदल केली आणि निर्माणकर्त्याऐवजी निर्मितीची भक्ती व सेवा केली. तो निर्माणकर्ता तर युगानुयुग धन्यवादित असो. निर्माणकर्त्याऐवजी निर्मितीची त्याने काय केलेली आहे? भक्ती केलेली आहे. आणि त्याने देवाच्या खरेपणाशी लबाड्याशी काय केलेली आहे? अदलाबदल केलेली आहे. देव हा खरा देव आहे, तो सत्य देव आहे. प्रभू श्री ख्रिस्त म्हणतो की मार्ग, सत्य आणि जीवन मी आहे. आणि आज जर आपण आपल्या कृतीमधून, आपल्या त्याला देण्यात येणाऱ्या गौरवामधून, त्याला देण्यात येणाऱ्या सन्मानामधून, त्याचकडे प्रगट करणाऱ्या आभार प्रदर्शनामधून जर लबाडी करत आहोत, जर खोटारडेपणा आपण बाळगत आहोत, अभक्ती जर आपण त्याला सादर करत आहोत, तर परमेश्वर पित्याला आपल्या जीवनाचं सर्व सत्य ठाऊक आहे. सर्व काही आपल्या जीवनामधील, आपल्या भक्तीमधील, आपल्या उपासनेमधील, दैनंदिन जीवनामधील, कौटुंबिक जीवनामधील प्रत्येक बारीक बारीक गोष्टी प्रभू श्री ख्रिस्ताला, परमेश्वराला ठाऊक आहेत की आपण त्याचे खरे सत्य स्वरूपामधून किती मोठ्या प्रमाणामधून त्याचे आपण भक्तगण आहोत. त्याची ओळख आपण आपल्या जीवनामध्ये सदोदित ठेवलेली आहे किंवा नाही हे परमेश्वराला ठाऊक आहे. खऱ्या अर्थाने आपण परमेश्वराकडे सदोदित पश्चातापयुक्त हृदयाने आपण जातो किंवा नाही हे परमेश्वराला, प्रभू श्री ख्रिस्ताला ठाऊक आहे. आणि म्हणूनच अशा प्रकारे जगतामध्ये लोकांनी, विशेषतः होशेयाच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो 6 अध्याय 3 वर्षामध्ये जी जगाची कल्पना आहे, जगाचे जे विचार आहेत, तशाच प्रकारचे जे जगतामध्ये लोक आहेत, मंडळामध्ये लोक आहेत, कदाचित अनेकांची तशा प्रकारची विचारधारणा असेल, तशा प्रकारची भक्ती किंवा आराधना असेल, किंवा तशा प्रकारची भक्ती असत्यमय स्वरूपामधील भक्ती प्रगट करत असतील. होशेयाचा 6 अध्याय आणि 1 ते 3 वर्षामध्ये अशा प्रकारचा पश्चाताप जगतामध्ये लोक आज कदाचित करत असतील. चला आपण परमेश्वराकडे परत जाऊ, कारण त्याने आम्हास फाडिले आहे व तोच आम्हास बरे करेल. त्याने आम्हास जखम केली आहे व तोच पट्टी बांधेल. तो 2 दिवसात आमचे पुनर्जीवन करेल. 3ऱ्या दिवशी तो आम्हास उठून उभे करेल आणि त्याच समोर आम्ही जिवंत राहू. चला आपण परमेश्वरास ओळखू, परमेश्वराचे ज्ञान मिळविण्यासाठी झटू. त्याचा उदय अरुणोदयाप्रमाणे निश्चित आहे. तो प्रजन्याप्रमाणे भूमी शिंपणाऱ्या वळवाच्या प्रजन्याप्रमाणे आम्हाकडे येईल. विशेषतः रोमकरास पत्रामध्ये 1 अध्याय आणि 21 वर्षामध्ये संत पाऊल जो सांगत आहे रोम येथील मंडळीला की जी ओळख प्रभू श्री ख्रिस्ताचे देव म्हणून ठेवणं गरजेचं होतं, त्या देवाला ओळख न ठेवता मंडळामध्ये लोकांनी त्याचा गौरव केलेला नाही, त्याचा आभार मानलेला नाही. जगतामधील जगी गोष्टीमध्ये स्वतःला शून्यवत करून स्वतःला शहाणे बनवून मूर्ख बनवलेले आहेत. आणि पश्चाताप खरा करण्याऐवजी दिखावाचं ख्रिस्त जीवन, भक्ती, आराधना परमेश्वराला सादर केलेली आहे किंवा करत असतात. याबद्दल जो सावधानतेचा इशारा, दक्षतेचा इशारा संत पावलाने दिलेला आहे की अशा प्रकारचं जीवन आपण जगू नये. तर खरं पश्चातापाचं जीवन, खरं भक्तीचं जीवन, खरं देवाला गौरव देणारं जीवन, खरं देवाचे आभार मानणारं जीवन, त्याच्या देवत्वाच्या गौरवाला अनुरूप अशा प्रकारचं जीवन आपल्या जीवनामधून जगणं गरजेचं आहे, विशेषतः संत पावलाने सांगितलेलं आहे. आणि या ठिकाणी देखील लोक स्वतःला म्हणत आहेत की आपण परमेश्वराकडे जाऊ, परमेश्वराने आपल्याला सर्व फाडलेलं आहे, तोच बरे करेल. विशेषतः होशेया 6:2 या वचनामध्ये आपण अगोदर देखील मनन केलेलं आहे. परंतु 3रं वचन जो आहे की चला आपण परमेश्वरास ओळखू. म्हणजेच काय अर्थ आहे की परमेश्वर पिता देव आहे हे ओळखून सुद्धा लोकांनी त्याचा गौरव केलेला नाही. म्हणजेच लोकांना विसर पडलेला आहे, लोकांनी परमेश्वराला विसरून गेलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी इस्रायल लोक जशा प्रकारे म्हणत आहेत तशाच प्रकारे आज कदाचित अनेक ख्रिस्ती लोक, ख्रिस्ती कुटुंबीय म्हणत आहेत
की चला आपण परमेश्वरास ओळखू. म्हणजेच कदाचित विश्वासणाऱ्या लोकांनी, मंडळामध्ये लोकांनी परमेश्वराला जी ओळख ठेवणं गरजेचं होतं त्याला कदाचित विसरलेलं आहे, त्याच्यापासून दुरावलेले आहेत, त्याच्यापासून भटकलेले आहेत. आणि म्हणूनच या ठिकाणी म्हणत आहेत की परमेश्वरास आम्ही ओळखू, परमेश्वराचे ज्ञान मिळविण्यासाठी झटू. विशेषतः जो झटून परमेश्वराचा शोध करतो त्याला परमेश्वर जो आशीर्वाद देतो, या वचनावरती आपण चिंतन मनन केलेलं आहे. आणि अशाच प्रकारे हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलबते, तशा प्रकारे तुम्ही आणि मी देखील झटून परमेश्वराला ओळखण्याचा प्रयत्न करू. अशा प्रकारे जगतामध्ये लोक पुन्हा प्रयत्न करून म्हणत आहेत. त्याचा उदय अरुणोदयाप्रमाणे निश्चित आहे. तो प्रजन्याप्रमाणे भूमी शिंपणाऱ्या वल्वाच्या प्रजन्याप्रमाणे आम्हाकडे येईल. जर आपण त्याला आम्हाकडे बोलवू, आपल्याकडे बोलवू, तर तो धाव घेऊन येईल. अशा प्रकारचा विश्वास, अशा प्रकारची प्रार्थना, अशा प्रकारचं सर्व खात्री लोकांनी कदाचित बाळगत असेल. परंतु या खोटारड्या किंवा अशा प्रकारच्या अविश्वासमय जीवनाचा परमेश्वराला काय आहे, सर्व कल्पना आहे, सर्व ओळख आहे की या भक्तीमध्ये, या आराधनेमध्ये, या पश्चातापामध्ये किती पावित्र्य आहे, किती नम्रता आहे, किती लीनता आहे, किती धार्मिकता आहे, किती प्रांजळपणा आहे. परमेश्वराला ठाऊक आहे की खऱ्या हृदयामधून बोलत आहेत, अंतःकरणामधून बोलत आहेत, किंवा दिखाव्यापुरतं, काही क्षणापुरतं, काही वेळेपुरतं म्हणत आहेत. जशा प्रकारे संकटामधून, त्रासामधून, अंधकारामधून, आजारामधून आपण जात असताना अनेक वेळेस आपण म्हणत असतो की आम्ही पश्चाताप करणार, आम्ही त्याची सदोदित प्रार्थना करणार, सदोदित रविवारच्या उपासना अटेंड करणार, त्याचं शास्त्रवचन वाचणार, देवाच्या नावाला धन्यवाद देणार. परंतु किती प्रमाणामधून, किती स्वरूपामधून ते आपण आचरणामधून, सत्कृत्यामधून सदोदित आपण आपल्या जीवनामध्ये ठेवत असतो, हे सर्वांना प्रत्येकाला कल्पना आहे. विशेषतः हनोकाचं उदाहरण सांगत होतो की तो 300 वर्ष देवाबरोबर त्याची ओळख ठेवून तो चालत होता. आणि अशाच प्रकारे आपण देखील म्हणतो की चला आपण पुन्हा त्याला ओळखूया, पश्चाताप करूया. तो आमच्यावरती प्रीती करेल, तो वळवाच्या प्रजन्याप्रमाणे आमच्यावरती तो पाऊस पाडेल, आम्हाकडे परत येईल. परंतु परमेश्वर पिता या पश्चातापाबद्दल, तो यांच्या सर्व भक्तीबद्दल, आराधनेबद्दल जे यांनी मुखामधून वधलेलं आहे, यांचा जो जीवन त्याने पाहिलेला आहे, हे जीवन कशा प्रकारचं आहे तो 4थ्या वर्षामध्ये सांगत आहे. हे इफ्राईमा, मी तुला काय करू, हे यहूदा, मी तुला काय करू. तुमचे चांगुलपण सकाळच्या अभ्राप्रमाणे, लवकर उडून जाणाऱ्या दहीवराप्रमाणे आहे. विशेषतः परमेश्वर पिता काय म्हणत आहे की चला आपण परमेश्वराला ओळखू आणि परमेश्वराची आराधना करू, परमेश्वराचे ज्ञान मिळविण्याकरिता झटू. हे जे तुम्ही बोलत आहात, परंतु हे फक्त दिखाव्याकरिता, दाखवून देण्याकरिता तुम्ही बोलत आहात, परंतु आचरणामधून तुमच्या हे प्रगट होणार नाही. तुमची जी धार्मिकता आहे, तुमची जी उपासना आहे, ती खरी उपासना नाही, खरी भक्ती नाही, खरी ओळख तुम्ही परमेश्वराची ठेवलेली नाही किंवा ठेवू शकणार नाही. आणि म्हणून त्याची खरी ओळख ठेवावी. आयुष्याच्या योगापर्यंत, आयुष्याच्या सर्व सुखदुःखामध्ये, सर्व बऱ्या वाईट प्रसंगामध्ये परमेश्वराला विसरू नये, परमेश्वराची भक्ती आराधना करावी. ही परमेश्वराची, प्रभू श्री ख्रिस्ताची इच्छा आहे. आणि म्हणून या ठिकाणी परमेश्वर पिता त्यांना उत्तर देत आहे, हे इफ्राईमा, मी तुला काय करू, हे यहूदा, मी तुला काय करू. तुमचे चांगुलपण सकाळच्या अभ्राप्रमाणे आहे. सकाळचा जो अभ्रा असतो, जो गवतावरती प्रगट होत असतो, तो जो उडून जात असतो, जो दव असतो, तो प्रकाश आल्यानंतर नाहीसा होत असतो. तशा प्रकारची कदाचित तुमची आणि माझी धार्मिकता जर असेल, आज असेल, जे सैतानाचे हल्ले झाल्यानंतर, आजारांचे हल्ले झाल्यानंतर, निराशा आलेला असताना, अंधकार आलेला असताना, परीक्षा आलेला असताना देवाला जर विसरून जाणारा असेल, तर त्या हे काही कामाचं नाही. तर आपणाला सदोदित
धार्मिक लोकांच्या जीवनाचा कित्ता आदर्श संत पावलाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये घेणं गरजेचं आहे. प्रभू श्रीकृष्णाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये घेणं गरजेचं आहे. आणि सदोदित म्हणणं गरजेचं आहे की मी जगतो असे नाही, तर माझ्या ठाई ख्रिस्त जगतो, अशा प्रकारे संत पावलाप्रमाणे म्हणणं गरजेचं आहे. प्रभू श्रीकृष्णाप्रमाणे म्हणणं गरजेचं आहे की ज्याने मला पाहिलेलं आहे त्याने पित्याला पाहिलेलं आहे. पिता माझ्यामध्ये राहतो आणि मी पित्यामध्ये राहतो, आणि जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो फळ दिल्यावाचून राहत नाही. म्हणजेच अशा प्रकारची जी फळ देण्याची वृत्ती, धार्मिकतेची, चांगलपणाची टिकणारी सर्व जी वृत्ती किंवा नाव परमेश्वराने ओळख तुम्हाला मला दिलेली आहे, जी न उडून जाणाऱ्या दहिवाराप्रमाणे आहे, ती आपणाला जगताला आपल्या सर्व कृतीमधून, आचरणामधून प्रगट करणं गरजेचं आहे. खऱ्या धार्मिकतेमधून, देखाव्याच्या जीवनामधून नसून तर खऱ्या आचरणामधून, सवनामधून, गौरवामधून, आभार मानण्यामधून परमेश्वर पित्याला प्रगट करणं गरजेचं आहे. विशेषतः होशेच्या पुस्तकामध्ये होशे संदेशला सांगतो की ख्रिस्ती लोकांचं जीवन उदाहरण देऊन तो सांगत आहे, अशा प्रकारचं नसावं की जी आपल्या घरामध्ये अन्न म्हणून आपण जी भाकर म्हणून खात असतो, जी भाकर असते, जी तव्यावरील जी भाकर असते, ती न पालटलेल्या भाकरी समान आपलं जीवन नसावं. विशेषतः जी भाकर न पालटलेली असते, एकाच बाजूने जी पकवण्यात आलेली असते आणि दुसऱ्या बाजूने जे न पालटता त्याचं जे स्वरूप असतं, जे विशेषतः आपण पाहतो की न पालटलेली जी भाकरी समान आपलं जे जीवन आहे, जे होशे तो म्हणत आहे की जसे आपलं जीवन ते न पालटलेल्या भाकरी समान, म्हणजेच जी भाकर न पालटलेली असेल तर ती एका बाजूने काय असते, कच्ची असते, खाण्यास योग्य अशा प्रकारची ती नसते, किंवा त्या भाकरीला खऱ्या प्रकारचं सर्व खाण्यास अशा प्रकारचं लायक सर्व स्वरूप आलेलं नसतं. आणि म्हणूनच होशे विशेषतः जो 7वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये सांगत आहे की आपलं जीवन अशा प्रकारचं आहे, आणि म्हणून अशा प्रकारचं जीवन आपलं नसावं. म्हणून आपलं जे ख्रिस्ती जीवन जगत असताना किंवा आपल्या कौटुंबिक घरामधील जीवन जगत असताना जी भाकर आपण खात असतो, ती भाकर खात असताना आपण दोन्ही बाजूने ती चांगल्या प्रकारे भाजत असतो, चांगल्या प्रकारे त्याला सर्व तव्यावरती शेकत असतो आणि शेकल्यानंतर ते आपण अन्न म्हणून खात असतो. तशाच प्रकारे या ख्रिस्ती जीवनाचा जर आपल्याला लाभ घ्यावायचा आहे तर सर्व सुख दुःखामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारची धार्मिकता, देवाची ओळख, त्याचा आभार मानून, त्याचा गौरव प्रगट करून, त्याच्या नावाचा धन्यवाद देऊन आपल्याला प्रगट करणं गरजेचं आहे. होशे याचा 7वा अध्याय 8व्या वचनामध्ये परमेश्वर पिता म्हणत आहे की इफ्राईम राष्ट्रामध्ये मिसळतो, इफ्राईम न उलटलेल्या भाकरीसारखा झाला आहे. आणि आपलं जीवन न उलटलेल्या भाकरीसारखं झालेलं आहे का? पूर्णपणे जशा प्रकारे जे 52 कसे सोनं असतं, जे पवित्र सोनं असतं, जे शुद्ध सोनं असतं, ते तप्त भट्टीमध्ये 7 वेळा सुलाखून तावून परिपक्व झालेलं अशा प्रकारचं असतं. तशाच प्रकारे तुमचं आणि माझं जे जीवन आहे, ख्रिस्ती जे जीवन आहे, ख्रिस्ती जी उपासना आहेत, आराधना आहेत, सुख दुःखामधून, बऱ्या वाईट प्रसंगामधून, आजारामधून, त्रासामधून, अंधकारामधून जात असताना दोन्ही साईडने पलटलेलं, भाकरीला चांगल्या प्रकारे शेकवलेलं अशा प्रकारचं जीवन असावं. एकाच बाजूने पलटी केलेलं आणि दुसऱ्या बाजूने तशाच प्रकारे कच्चं असलेलं, अपरिपक्व असलेलं, शून्यवत असलेलं आपलं जीवन नसावं. आणि म्हणून परमेश्वर पिता आजच्या वचनाच्याद्वारे, आजच्या आराधनेच्याद्वारे, चिंतन आणि मननाच्याद्वारे खरी धार्मिकता, खरी भक्ती, खरी आराधना, खरी उपासना त्याला सादर करण्याकरिता या वचनाच्याद्वारे तो तुम्हाला आणि मला साईन मदत करू. आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 जीवन सन्निधीस परमेश्वर सुंदरशा वचनामधून आज तो आम्हाशी बोध केलास, मार्गदर्शन केलास, याबद्दल विशेष प्रकारे तुला धन्यवाद देत आहोत. आम्ही देव म्हणून परमेश्वर पिता तुला ओळखलेला असताना, प्रभू ख्रिस्त तुला तारणारा उद्धारक म्हणून स्वीकारलेला असताना, आमच्या या विवेकाने, ज्ञानाने, हृदयाने ते सर्व ज्ञात करून घेतलेलं असताना तुझं गौरव आम्ही करावा.
तुझ्या नावाचा आम्ही धन्यवाद आभार प्रगट करावं अशी जी तुझी इच्छा आहे आणि जी इच्छा आम्ही आमच्या मुखामधून प्रगट केलेला असताना ती इच्छा दहिवाराप्रमाणे उडून जाणाऱ्या देहवारासारखी नसावी. तर प्रभू परमेश्वर आमची जी धार्मिकता आहे, आमची जी उपासना आहे सदोदित टिकणाऱ्या अशा प्रकारची असावी आणि दोन्ही साईडने परिपक्व झालेल्या अशा प्रकारची आमची धार्मिकता असावी. अशा प्रकारचा प्रभू परमेश्वर विवेक आणि समजबुद्धी आणि ज्ञान आणि पवित्र आत्म्याचा सर्व पुरवठा आमच्या जीवनामध्ये तू प्रगट कर आणि त्याद्वारे तुझं गौरव होऊ दे. मान महिमा गौरव तुलाच दे. ती विनंती प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये तुझकडे सादर केली आहे म्हणून तू आहे. आमेन. यावेळेस आपण प्रभूने शिकवे प्रार्थना म्हणूया, त्यानंतर आशीर्वाद घेऊ. की आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमच्या रोजची भाकर जमास दे आणि जसे आम्ही आपल्या ऋणांना सोडले आहे तसेच आमच्या ऋणी आम्हाला सोड आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस तर आम्हाला वाईटातून सोडू, कारण की राज्य सामर्थ आणि गौरव आणि सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आशीर्वाद घेऊया. तर प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा, देवचा बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता, मंडळामधील सर्व लहान थोर सभासदा संगती, देवाचं सर्व ओळख करून घेऊन त्याचा गौरव करणारा आत्मा, त्याचा आभार मानणारा आत्मा, उपस्थित सर्व लहान थोर प्रियजन संगती आता नाही समाप्तीपर्यंत सदा सर्व काळपर्यंत असो.